नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम. स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित याची आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत. त्यामध्ये आपण आज त्या व्हिडिओचा दुसरा पार्ट पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 21. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. पर्याय क्रमांक 1 ओडिशा, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 राजस्थान, पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य मध्य प्रदेश हे आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 24. खालील विधाने पहा. अ. मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. ब. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. क. कशेडी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. पर्याय उत्तर 1 फक्त विधान अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 फक्त विधान ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 विधान अ आणि ब बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 विधान ब आणि क बरोबर आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त विधान ब बरोबर आहे. म्हणजेच मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 25. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 गोंदिया, पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया. दरकसा टेकड्या ह्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 26. 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? पर्याय क्रमांक 1 163 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 193 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 74 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 93 चौरस किलोमीटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 74 चौरस किलोमीटर. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 74 चौरस किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 31. हरित क्रांतीनंतर रिकामी जागा हे सर्वात जास्त उत्पादनात वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. पर्याय क्रमांक 1 तांदूळ, पर्याय क्रमांक 2 बाजरी, पर्याय क्रमांक 3 मका, पर्याय क्रमांक 4 गहू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गहू. हरित क्रांतीनंतर गहू हे सर्वात जास्त उत्पादनात वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. प्रश्न क्रमांक 32. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा रिकामी जागामध्ये अधिनियमित झाला. पर्याय क्रमांक 1 ऑक्टोबर 2001, पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर 2002, पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर 2005, पर्याय क्रमांक 4 सप्टेंबर 2011. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर 2005. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा सप्टेंबर 2005 मध्ये अधिनियमित झाला. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? पर्याय क्रमांक 1 अंतर्गत कर्जे, पर्याय क्रमांक 2 बाजार कर्जे, पर्याय क्रमांक 3 कोषागार विपत्रे, पर्याय क्रमांक 4 विदेशी मदत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विदेशी मदत. प्रश्न क्रमांक 34. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला? पर्याय क्रमांक 1 वित्तीय एकत्रीकरण निधी, पर्याय क्रमांक 2 वित्तीय तूट, पर्याय क्रमांक 3 महसूल आणि कर्ज व्यवस्थापन, पर्याय क्रमांक 4 कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी. प्रश्न क्रमांक 35. भारत हा जगातील सर्वात मोठा रिकामी जागा उत्पादक देश आहे. पर्याय क्रमांक 1 ताग, पर्याय क्रमांक 2 लोह, पर्याय क्रमांक 3 सिमेंट, पर्याय क्रमांक 4 साखर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताग. भारत हा जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे. प्रश्न क्रमांक 36. 1950 ते 51 ते 2013 ते 14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा रिकाम्या जागा टक्क्यांनी वाढला आहे. पर्याय क्रमांक 1 16.6 ते 26.2, पर्याय क्रमांक 2 30.6 ते 59.2, पर्याय क्रमांक 3 16.9 ते 36.2, पर्याय क्रमांक 4 15.6 ते 36.2,
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16.6 ते 26.2. प्रश्न क्रमांक 37. तेंडुलकर समितीनुसार 2011 ते 12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण रिकामी जागा होते. पर्याय क्रमांक 1 29.9, पर्याय क्रमांक 2 27.5, पर्याय क्रमांक 3 37.2, पर्याय क्रमांक 4 42.9. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21.9. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण हे 21.9 होते. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तात्कालिक ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते. अ. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. ब. एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे. क. सर्व मुलांचे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. पर्यायी उत्तरे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 फक्त क, पर्याय क्रमांक 3 फक्त ब, पर्याय क्रमांक 4 फक्त अ. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त अ. म्हणजेच आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे.